तर शेतकऱ्यांसाठी बच्चू कडूंचा विराट ट्रॅक्टर मोर्चा आता नागपुरात दाखल झालेला आहे। कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा बच्चू कडू यांनी इशारा दिलाय। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी नागपूरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा नेलाय। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या मोर्चात नागपूर हैदराबाद महामार्ग जाम झालाय। वर्ध्याच्या बुटीबोरीतून निघालेल्या या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर, हजारो बैलगाड्यांचा समावेश आहे। योग्य तोडगा न निघाल्यास फडणवीसांचं सरकारी निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर धडकण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही, आणि हे जर झालं नाही तर 4-5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय। 4-5 नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल, त्यांच्या घरापर्यंत, स्थानापर्यंत। कोणी आम्हाला अटकाव करू नये। आम्ही सरळ 4-5 नंतर आम्ही रामगिरीवर कूच करणार आहोत। आता त्यांचं जे मागणी पत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील, ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे। बच्चू कडू यांच्या या मोर्चाला राज्यातल्या विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळालाय। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, शक्तीपीठ महामार्ग रद्द करणं, दिव्यांगांना 6000 मानधन, मेंढपाळ आणि मच्छीमारांना योग्य न्याय अशा अनेक मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या। आमचा अंत पाहू नये, कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे, म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे। सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द करावा। 40-50 हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती करतो।